वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम शा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण आपल्या गुरुकुल संस्कृत महाविद्यापीठ या तत्वज्ञानाचा आज आपण दुसरा अध्याय भाग सुरू करतोय। तर याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मानव जो आहे या मानवाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे की आपला जो हा मानव आहे, आपलं जे डोकं आहे, आता हे बघा, हे चित्र आहे आपल्या मेंदूचं. हे आपल्या मेंदू चित्र आहे म्हणजे प्रत्यक्ष शिवलिंग आहे. हे जो मेंदू आहे ना आपला, सगळ्या जीवाचा जगाचा तो शिवलिंग आहे. ते अतिशय पाठवून निरीक्षण करा. त्या पाठीमागे शिरा बघा, शिवलिंगाच्या पाठीमागे शिरा आलेले आहेत. ते शिवलिंगाचा आकार आहे आणि मध्ये जे दिसतंय ते शिवलिंग आहे. आणि पाठीमागे दिसतंय ना त्या रेषा, 2 रेषा दिसतात, त्या शिवलिंगाच्या पाळो आहेत. म्हणजे आपला जो मेंदू आहे हे शिवलिंग आहे. प्रत्येक प्राण्याचा मेंदू जो आहे जगातला 84 लक्ष अवनी शास्त्र आहे, प्रत्येकामध्ये शिवलिंग आहे. सत्यम शिवम सुंदरम हे शिवलिंग आहे. आणि त्या शिवलिंगाची जी रचना आहे त्याबद्दल आपण म्हणजे थोडी माहिती घेणार आहोत. थोडं नंतर सांगणार आहे. सविस्तर सांगायला बरेच वर्ष लागतील. याच्या जे महत्त्वाचा मुद्दा आहे ते सांगतो. हे शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाची रचना जी आहे त्या सांगतो. आता या ठिकाणी ओम खल्विदम ब्रह्म, तर या ठिकाणी खरोखर हे मेंदू खरोखर ब्रह्म आहे, शरीराचा राजा आहे. आणि हा राजा जो आहे शरीराचा आपल्या, तो राजा आपल्या शरीराचं कार्य करतो. हा जर बिघडला तर शरीर नीट राहत नाही. आणि जगामध्ये हा सगळ्यात मोठा रोग आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामधलं जे शिवलिंग आहे ते शिवलिंग शंकराची भक्ती केल्याशिवाय सरळ होत नाही मेंदूचा. शिवलिंगाच्या पिंडीचा जेव्हा आपण रोज भक्ती करू तेव्हा आपला जो मेंदू आहे, मेंदू जो आहे जगाचा राजा, ते शिवलिंग आहे आणि त्याची भक्ती करायची. मग आता ती भक्ती कशी करायची? शिवलिंग मेंदू कसा तयार झाला? हे जे ओम आहे, त्या ओमचा जो बिंदू आहे ते डोकं आहे, त्याच्यामध्ये तो मेंदू आहे. आणि या मेंदूमध्ये वर जे आठवं दाखवलं आहे ते ब्रह्मरंध्र आहे. म्हणजे ब्रह्म, परपूर्ण ब्रह्म. या ब्रह्मरंध्रामध्ये ती पोकळी आकाशासारखी 7 छंद एकत्र जमलेले आहेत. त्यांचा संग्रह एकत्र झालेला आहे. ज्याप्रमाणे बटाट्यामध्ये अनेक कोंब असतात आणि तो एकदा भिजवला किंवा त्याला सगळ्या अंगाने कोंब फुटतात किंवा मटकीला कोंब फुटतो, तशा प्रकारचे हे छंद त्या ठिकाणी तयार झाल्यानंतर मग हा मेंदू तयार होतो. तसं तयार होतच नाही. ब्रह्मरंध्र तयार झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो 7 नंबरचा व्होल्टेज जो आहे मेंदूमधला, त्या ठिकाणी जगदीच्छा निश्वास स्वर प्रकट झाला. म्हणजे हा 72 अक्षराचा छंद आहे. या ठिकाणी मेंदूची पक्की म्हणजे दुसरी पूर्ण अवस्था सुरू झाली. त्याच्यानंतर 6वा जो व्होल्टेज आहे त्या ठिकाणी
त्रिष्टुप छंद दैवत स्वर अठ्ठासे ध्वनीचा निर्माण झाला. त्यानंतर तो मेंदूचा त्याचा विकृती अवस्था मेंदू ते दुसरे भाग तयार झाला. त्याच्यानंतर पाचवा छंद 5 व्होल्टेज नंबर 5 आहे. पंक्ती छंद आणि पंचम स्वर निर्माण झाला. त्याच्यामध्ये मेंदूची बाजू तयार झाली. त्याच्यानंतर व्होल्टेज नंबर 4 ब्रहती छंद आणि मांदांचा स्वरपूट झाला. तिथं तो मेंदू भाग तयार झालेला आहे. आणि 3 नंबर जो आहे तो अनुष्टुप छंद गांधार स्वर निर्माण झाला. त्यामुळे तो मेंदूची बाजू तयार झाली. त्याच्यानंतर व्होल्टेज नंबर 2 या ठिकाणी या जागेवर उष्णिक छंद आणि वृषभ स्वर प्रकट झाला. त्यामुळं मेंदूचा हा भाग पूर्ण होत आला. व्होल्टेज नंबर 1 या ठिकाणी गाचे छंद षडजा स्वर पूर्ण झाल्यानंतर मेंदूचं पूर्ण अस्तित्व निर्माण झालं. कुठे आहे त्याच्यामध्ये वाकडे तिकडे झालेलं नाही, रेषा दाखवल्या आहेत. तर हा मेंदू जो भाग आहे हा जगातल्या कुठल्या धर्मशास्त्रात आतापर्यंत किंवा कुठल्या धर्मामध्ये अशी रचना कोणी सांगितलेली नाही आणि त्यांना त्याचं ज्ञान पण झालेलं नाही. मी ज्या वेळेस इथं ध्यानधारणा करतो तर बसलो होतो त्यावेळेला ब्रह्मदेव आले. म्हणजे जगाला सत्य ज्ञान सांगा, विश्वक्रांती नवे ज्ञान. हे नवे ज्ञान सांगतोय आपण जगाला की तुमच्या मेंदूची जोपासना जी आहे ती अशी उत्तम रीतीने तयार झाली पाहिजे. मग याची सुधारणा कशी करायची, ते ज्ञान कसं मिळवायचं, तेव्हा भगवान कृष्ण म्हणाले गाची छंद ही माझी विभूती आहे. आता याच्यामध्ये गायत्री छंद आहे 24 अक्षरं, उष्णिक छंद 2 नंबरचे 28, 3 नंबरचे 32, 4ला 36, 5ला 40, 6ला 48 आणि 7व्याला 72 आणि सगळ्या म्हणून 108 अक्षर. म्हणजे सगळे अक्षर वरच्या ठिकाणी एकत्र येतात. तर अशा दृष्टीने हे मेंदूचं कार्य याच्यामध्ये आहे. याचा जो पुढचा भाग आहे तो नंतर आपण सांगणार आहोत. आज फक्त ह्या मेंदू म्हणजे शिवलिंग आहे. आणि हे तुम्हाला जगाला सांगण्याचं कारण असं की तुम्ही तुमच्या मेंदूचा विचार कधीच केला नाही. कारण मेंदू हा शरीराचा राज आहे. पाय दुखलं, डोकं दुखलं, हात दुखलं, ज्ञान नाही, ब्रह्मज्ञान नाही, आत्मज्ञान नाही, मग नाही. माणसं येड्याने करतात, लढतात, भांडतात, मारामारी करतात. परमेश्वर चिंतन करणे ही सर्व लढाई महत्वाची आहे. परमेश्वरापर्यंत जाणे म्हणजे आपण लढाई जिंकली. जोपर्यंत आपण परमेश्वरापर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्या जीवनात लढाई आपण जिंकू शकत नाही. कायम संग्रह आपल्या शरीरात चढवतो. जगामध्ये अनेक ग्रंथ पाहिले, अनेक वेदांत पाहिले, जगाले सगळ्या धर्मग्रंथ पाहिले, काय काय ग्रंथात उल्लेख आढळतो. पण मेंदूमध्ये डिटेल ज्ञान जे आहे, 7 छंद ज्या मेंदूचं कार्य करतात हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचे व्होल्टेज कोणते कमी झाले का झाले पुढे वेळा सांगणार आहे. पण आज आपण आपल्या मेंदू सुधारणा कशी करायची ते आपण या ठिकाणी सांगू. भगवान कृष्ण म्हणाले सामवेद ही माझी, मी स्वतः सामवेद आहे. सामवेद म्हणजे माझी विभूती नाही, सामवेद मी स्वतःच आहे. भगवान कृष्णाने आपला वच्छक्षा भगवान श्रीकृष्ण जो आहे त्याने जगाच्या दृष्टीने सामवेद मी स्वतः सामवेद असं म्हटलेलं आहे. मी स्वतः सामवेद म्हणजे याच्यामध्ये जसे कायदे करावे तसे 1875 कायदे त्या सामवेदामध्ये कृष्णाने सांगितलेले आहेत. भगवद्गीता 700 श्लोकांची आहे. तर 1875 जे नियम आहेत ते नियम आपण पाळले पाहिजे, तेव्हा आपला पूर्ण विकास. जशी भगवद्गीता वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, 4 व्यवसाय 18 पुराण वाचतो, परंतु सामवेदाचा आपण सखोलपणे कोणी अभ्यास केलेला दिसत नाही. ज्या ब्राह्मणाने किंवा ऋषी म्हणून याचं भाषांतर केलेलं आहे त्यामुळे आपल्यापर्यंत आलेलं आहे. उपकार आहे त्यांच्या आपल्यावरती.
त्यांनी संस्कृती जतन करून ठेवलेली आहे ऋषी मुनींनी. त्यामुळं आपल्याला त्याचं ज्ञान होतंय. तर हे जे मेंदू जो आपला आहे शिवलिंग आहे, याचा पहिला विचार करा जगाने की आपला मेंदू शिवलिंगाचा फोटो पण दिलेला आहे. आणि त्या फोटोबद्दल आता आपण सांगतोय. भगवान कृष्णाने सांगितलं साम वेदो मी स्वतः आहे. तर त्याची रचना पहिली कशी आहे ती आपण पाहू. श्री गणेशाय नमः. भारद्वाज गार्वते ऋषी, मेधातिथी कान्व ऋषी, कृष्णा कान्व ऋषी, सुदेती पुरांगरसी, तयोर्वाण्यंतरा ऋषी, वच्चकान्व ऋषी, वामदेव ऋषी, देवता अग्नी, छंद गायत्री षडजा स्वर. कारण या स्वर म्हणजे हालचाल, स्पंदन करायला स्वर म्हणतात. आता मेंदूची हालचाल होती स्वरामुळे होती. मेंदूचा पहिला 7 नंबर 1 नंबर जो आहे, 7 नंबरचा पुढचा आहे, त्या ठिकाणी जगछन्नी साध स्वर 72 स्पंदन होतात. फलटण नंबर 6 मध्ये 48 स्पंदन होतात. फलटण नंबर 5 मध्ये 40 स्पंदन होतात. फलटण नंबर 4 मध्ये 36 स्पंदन होतात. फलटण नंबर 3 मध्ये 32 स्पंदन होतात. फलटण नंबर 2 याच्यामध्ये 28 स्पंदन होतात. फलटण नंबर 1 यामध्ये 24 स्पंदन, म्हणजे 24 अक्षरे. ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. असे सगळ्या ठिकाणी गायत्री म्हटली जाते. तेव्हा मेंदूची वाढ होते. तर आज आपण जे मंत्र म्हणतो ते मंत्र आता म्हणून दाखवतो. ओम ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम ओम सूर्याय धीमहि ओम चतुर्मुखाय धीमहि ओम सर्वाय धीमहि चतुर्मुखाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात्. ओम बम ओम बम भम ब्रम बम लम. ओम चतुर्मुखाय विद्महे हंसरूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात्. ओम बम भम यम रम लम. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. ओम रम ओम ढम ढम नम तम थम पम. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम यम ओम कम खम गम घम नम चम चम टम ठम. ओम सहस्रनेत्राय विद्महे वज्रहस्ताय धीमहि तन्नो इंद्रः प्रचोदयात्. ओम हम ईं रुल व्याम हा. ओम सरस्वती विद्महे ब्रह्म धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्. ओम हम ओम क्लां क्लीं क्लीं क्लों क्लीं कहा. ओम दिगंबरा विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तमन्त्रामं क्षम. ओम विश्वरूपाय विद्महे निरंजनाय धीमहि तन्नो विराटः प्रचोदयात्. ओम कम ओम ओम ईं रुल याय ओम हा ओम कम खम गम गम नक्षज्ञम. ओम ही गायत्रीचा व्होल्टेज नंबर 1 पासून 8 पर्यंतची स्पंदन क्रिया कशी मेंदू होती तुम्हाला सांगितलं. आणि ही जर स्पंदन क्रिया बंद पडली तर आपल्या मेंदूमध्ये 36,000 केंद्र ते कार्य करीत नाहीत. आता हे याच्यामध्ये शास्त्र असं आहे 36,000 भागिले 8, 8 × 32 45, म्हणजे प्रत्येक केंद्रावरती अक्षर एवढी केंद्र काम करतात. आपल्या मेंदूची जी यंत्रणा आहे ती ह्या 7 छंद आणि 7 स्वरामध्ये काम करते. 36,000 गुणिले 8 किती आले? 450 की 4,000 आले. तर सांगायचा मुद्दा असा आहे की 36,000 भागिले 8, 8 × 8 म्हणजे 40, म्हणजे 4,500, जवळजवळ 450 ते 4,500.
अशी केंद्र आपल्या मेंदूत काम करतात. थिंब केंद्र तुम्ही बंद पाडलेले. आपल्या मेंदूमध्ये 36,000चे केंद्र आहेत, ते 7 छंद आणि 7 स्वरांनी चालतात. आता गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षर म्हणजे गायत्री छंद आणि षडदश स्वरामध्ये 25,405 केंद्र. म्हणजे दुसरा जो व्होल्ट नंबर 2 आहे, पुष्णिक छंद षडदश स्वर याच्या 4,500 केंद्र. तिसरा जो आहे अनुष्टुप चमगांधार स्वर हा 4,500 केंद्र. नंतर चौथा जो प्रयत्न मानधंग 4,500 केंद्र. पंचछंद पंचम स्वर जो आहे तो 4,500 केंद्र. नंतरचे दैवत स्वर जो आहे 6वा तो पलट्यात तो 4,500 केंद्र. आणि जगत निषाद स्वर जो आहे तो 4,500 केंद्र चालतो. वर जो ओम ब्रह्मरुद्र आहे हे 36,000 केंद्र चालवतो. त्या ठिकाणी ओम 2. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जर आपण ही गायत्री अशा पद्धतीने जपली नाही तर मेंदूचा विकार थांबत नाही. मेंदूचा ट्यूमर होणे, मेंदूचा अनेक जखमा होणे, मेंदू कार्य न करणे, मेंदूची क्षमता कमी होणे, ही सगळ्या गोष्टी. मग हे आपल्याला साधन काय? भगवान कृष्णाने सांगितलं, गायत्री छंद ही माझी विभूती आहे. आणि सामवेद मी स्वतः सामवेद आहे. मग या सामवेदाचे रहस्य जिवंतपणा म्हणून त्याने सांगितलं, मग मी म्हणजे स्वतः सामवेद आहे. ऐका पुढची वळी. ओमाग्नेयाय युते ग्रहणान वेदात निहोता सची भरशी. हे आग्ने परिपूर्ण हविष्यान्न ग्रहण करण्यासाठी व सर्व देवांना हवे पोचवण्यासाठी या यज्ञात अवश्य ये. प्रशंसित होऊन व देवांना आवाहक या नात्याने तू या दररोज विराजमान हो आणि सगळ्या देवांना हवन पोच. तो व्होल्टेज नंबर 1 गणपती अष्टवसु. व्होल्टेज नंबर 2 ब्रह्मदेव त्याची सृष्टी. व्होल्टेज नंबर 3 विष्णू 2 अश्विनी कुमार. व्होल्टेज नंबर 4 शिवशंकर आणि 11 रुद्र. व्होल्टेज नंबर 5 म्हणजे व्होल्टेज पंक्ती छंद पंचम स्वर आणि या ठिकाणी इंद्र अग्निदेव. त्याची अक्षर 8 म्हणजे याच्या ठिकाणी जे आहेत म्हणजे सूर्यनारायण आणि 12 आदित्य. आणि मग दैव स्वर तत्वातीत म्हणजे या ठिकाणी फक्त ध्वनी आहेत. आणि दत्त आणि दत्ताचे 4 वेद, साईशास्त्र 18 पुराण त्या ठिकाणी 6व्या झाली. 7वा छंद जगत निषाद स्वर. संपूर्ण जगत अनंत कोटी ब्रह्मांडाचं ज्ञान या ठिकाणी होतं. अनंत कोटी ब्रह्मांड, स्वर्ग कुठं, मृत्यू कुठं, पाताळ कुठं, काय कुठं, हे सगळं या 7व्या व्होल्टेज मेंदूला जेव्हा जागा होईल तेव्हा दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि मग ओम ज्योत प्रगट होऊन ही ज्योत आहे आपल्या आत्म्याची, ही संपूर्ण जगात फिरते आणि मग आपलं एक निर्णया प्रकारचं ज्ञान होतं. आता पुढचं बघा की सगळ्या देवांना आवाहन केलं यज्ञ नारायणाने, सगळ्या देवांना तो आव्हान पोहोचवतो. आता या ग्रंथात असं लिहिलंय, वेदामध्ये वाचलं मी, आपण देवाला हवते पोचते का नाही कोणी पाहिली. म्हणजे अजून सुद्धा वेदावरती लोकांचा पूर्ण विश्वास नाही. आता तुमच्या दारात बर्फ आहे, बर्फाचा डोंगर आहे, त्या पडून उतारला, त्याचं पाणी झालं, पाण्याची वाफ होऊन आकाशामध्ये गेली. आकाशात कुठं काय दिसते का? काय नाही. मग त्या पुन्हा आकाशाने थंड हवा लागल्यानंतर त्याच्यात पुन्हा ढगं तयार झाली आणि त्या ढगात असाच बर्फ तयार झाला. हा सिद्धांत पटला तुम्हाला? तशा प्रकारचं आपण होम हवन जेव्हा करतो तेव्हा हे अन्न हवन स्वर्गात पोचण्याकरता 30 दिवस लागतात.
30 दिवस गेल्यानंतर सगळ्या देवांनी हवन पोचत. तेव्हा इंद्र आपल्या जे इथं कल्कीदत्त मंदिर आहे तो यज्ञ चालतो 1945 सालापासून. त्या भक्तांचे आव्हान दिलं तेव्हा इंद्रदेव पृथ्वी आले, म्हणाले महाराज आम्हाला तुमच्या भक्तांनी तुम्ही दिलं हवन 30 दिवसाने पोचत. सगळ्या देवांना आम्हाला 30 दिवसाने खायला मिळतं. आम्हाला आता तसं चालणार नाही, आम्ही आता इथे येऊन राहतो. म्हणजे कल्कीदत्त मंदिरामध्ये देवांचा राजा इंद्रदेव आणि देवांचे गुरु बृहस्पती आणि स्वर्गाचे सगळे देव देवता खाली उतरले आणि मला म्हणाले हे ठिकाणी आम्ही आता मुक्काम करणार आहोत, आम्हाला रोज हो हवन द्या, कसदार हवन द्या, कसदार. म्हणजे याचा अर्थ असा आहे का आपण जे आता पण हवन देतो ते किडकं सडकं होमात टाकतो, त्याने देव कोपतात. त्यामुळे वाटून आहे सगळ्या लोकांचं. हा यज्ञ कसा बांधायचा, तो कसा करायचा, त्यात काय शास्त्र आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे. आपल्या कल्कीदत्त मंदिरामध्ये आपण 7 पायऱ्यांचा यज्ञ बांधलेला आहे. तुमच्याकडे जो यज्ञ 3 पायऱ्यांचा आहे. आणि तुम्ही कितीतरी यज्ञ केला ना, त्याच्यामध्ये जो सोमदेव आहे, परमात्मा परमेश्वर, तेव्हा देवांची सभा भरली इंद्रा स्वर्गामध्ये आहे. तेव्हा तिथं असा प्रश्न उपस्थित झाला की बाबा देवाने तक्रार केली कोणाकडं, देवांचे गुरु बृहस्पती यांच्याकडे. देवा हे बृहस्पती देवा, सगळ्या देवांना हवन मिळते म्हणून आम्ही 4 दिवस उपाशी आहोत. कोण? पूर्वा स्वाहा, गणपती, ब्रह्मदेव आणि विष्णू यांना हवन मिळतं. पुढं शंकर, इंद्र, दत्त आणि विश्वयांना आम्हाला हवन मिळत नाही. 4 दिवस आम्ही 4 जण म्हणजे बहुमतामध्ये आहोत, आम्हाला हवन मिळत नाही. तो सोमदेव म्हणला मी याचे उत्तर देतो. हे जे 3 पायऱ्याचे यज्ञ आहेत नाही, जेव्हा 7 पायऱ्या 4 पायऱ्या चढवायचे म्हणजे हा पूर्ण यज्ञ झाला. सगळ्या देवांना भूभुवा स्वाहा महाजना तपावन सत्यम, म्हणजे गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, नंतर इंद्रलोक, सूर्यलोक, नंतर दत्तलोक आणि विश्वरूप विराट लोक, या सगळ्यांना हे होम हवन पूर्ण पोचतं. झालं सुरू. म्हणजे ह्या 3 पायऱ्या भुर्वा स्वाच्या ज्या आहेत त्याच्यावरती 4 पायऱ्या कोणी बसवल्या? चंद्रदेवाने. चंद्रदेवाने अतिरिक्त चंद्र बस. ओम भू ओम भुहा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्य, हे 7 पायऱ्या. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, हा मंत्र स्वाहा दत्तमिदं नमः असं म्हणल्यानंतर देवाला होऊन पोचतो. हे यज्ञ अग्नि नारायणा, तू त्रिमुखी आहेस आणि तुला जीवा ज्या आहेत त्या 7 आहेत. म्हणजे तुझ्या प्रत्येक तोंडात 3 जीभ आहे आणि 1 मुख्य तोंडामध्ये आहे. अशा त्रिमुखी स्वरूपामध्ये आढळत. तेव्हा पहिली जीभ आहे ती गायत्री मंत्र म्हणते. ओम तत् ओम 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 एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः. गणेश लोकाला प्रसाद बसला. ओम हंसरूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः. विष्णू प्रसाद. तिसरी जीभ म्हणते ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. विष्णूला प्रसाद पसला. चौथी जीभ म्हणते व तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः. शिवलोकाला प्रसाद पसला. पाचवी जीभ म्हणते ओम सहस्रता विद्महे वज्रहस्ताय धीमहि तन्नो इंद्रः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः. संपूर्ण स्वर्गातल्या इंद्रदेवाला लोकांना प्रसाद पोचला. 6वी जीभ काय म्हणते
ओम दिगंबरा विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्. स्वर्गात दत्त लोकांना प्रसवारला, त्यांच्या भक्तांना पोचाव स्वाहा. दत्त पोचला. पुढं ओम विश्वरूपा विद्महे निरंजनाय धीमहि तन्नो विराटः प्रचोदयात्. जे सगळे जग आहे त्या सहस्वाहा दत्तमिदं नमः. किडा मुंगी पशु पक्षी 84 लक्ष येऊनला प्रसाद पोचला. सगळे जीव तृप्त आले. झाडं पशु पक्षी झाड अंडच सगळ्या येऊनला प्रसादला. तेव्हा जे आपण यज्ञ करतोय, काही काही यज्ञांची अवस्था बिकट आहे, पण आमचे जे भक्त मंडळी शिरू यज्ञातली कल्की दत्त मंदिरातली, त्यांच्याकडं 7 पायऱ्यांचे यज्ञ आहेत आणि त्या दिवशी ते उपासना करतात. सगळ्या देवांना प्रसाद मिळतो. ह्या यज्ञ अग्निनाथाचं काम असतं. त्या अग्निनाथात त्रिमुखी असून त्याला 3 जेव्हा एका मुखात दुसरं 3 आणि मुख्य मुखात जी आहे ती 1 जी, म्हणजे अशा 7 मंत्रातून हे तिचे काली कराली अशी नाव आहेत. विश्वरूची सरस्वती जिवेचं नाव. तर सगळ्या विश्वाला हा प्रसाद पोचला जातो. सगळ्या देवांना माणसांना पोचला. मग आता याच्यामध्ये सगळं आपण आपल्याला काय फायदा आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आता बघा, आपण आता आपला फायदा कसा करून घेतो बघा. आता याच्यामध्ये व्होल्टेज नंबर मेंदूमध्ये 1 दाखवलाय. ओम भू ओम ओम एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. गायत्री छंद आणि षडजा स्वर स्वाहा दत्तमिदं नमः. म्हणजे आपला मेंदूमध्ये हे जो पहिला व्होल्टेज आहे त्याची पूर्ण तयारी होऊन इथे जे देवता आहेत 8 वसू गणपती ते पूर्ण झाले. दुसरा सर्वोदय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात्. उष्णिक छंद षडजार स्वर स्वाहा दत्तमिदं नमः. मेंदूची आपली जी दुसरी पायरी आहे व्होल्टेजची, तिथला मेंदूमध्ये ब्रह्मलोक ब्रह्मदेवाची सगळी सृष्टी शक्त्या या मेंदूमध्ये या ठिकाणी या केंद्रात प्रगट झाल्या. आता तिसरं ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. अनुष्टुप छंद गांधार स्वरा विष्णू देवता आणि 2 अश्विनी कुमार यांना या ठिकाणी हवन पोचलेलं आहे. त्याच्यानंतर चौथं ओम तत्पुरुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. तन्नो रुद्रः प्रचोदयात् म्हणजे 11 रुद्र, शिवशंकराने 11 रुद्र शिवलोकांना हा प्रसाद म्हणजे आपल्या मेंदूची तयारी झाली. चौथ्या क्रमांकात जो आपला मेंदू आहे त्याची या ठिकाणी आपल्या या ठिकाणी हवन पोचलं. ह्या मेंदूमध्ये शंकर आले, 11 रुद्र होऊन काम करायला लागले. त्याच्यापुढं 5वं व्होल्टेज ओम सहस्रनेत्र इंद्र हा प्रचोदयात्. म्हणजे पंचम स्वर स्वाहा दत्तमिदं नमः. म्हणजे या ठिकाणी इंद्रदेव सूर्यदेव आणि 12 आदित्य, म्हणजे सूर्यदेव आणि 12 आदित्य म्हणजे या आपल्या घशाच्या कंठामध्ये आणि आपली शक्ती ताणून ठेवली. आता पुढं 6वा नंबर ओम दिगंबरा विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्. त्रिष्टुप छंद दैव स्वरा त्रिष्टुप छंद दैव स्वरा स्वाहा दत्तमिदं नमः. दत्त लोकांना प्रसाद पोचला. 4 वेदातले देवदेवता ऋषी देवता छंद यांना प्रसाद पोचला. नंतर 4 वेद 18 पुराणे यांना या ठिकाणी हवन पोचलं. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये एवढी शक्ती आली. 6व्या व्होल्टेजला जेव्हा आपण दिगंबरा विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् स्वरा म्हणून स्वाहा दत्तमिदं नमः, तेव्हा 4 वेद ऋषी ऋग्वेद 6 अथर्ववेद 18 पुराण 6 शास्त्र हे खचून या मेंदूमध्ये केंद्रामध्ये प्रगट झाली. त्याच्यानंतर पुढा जो आला तो 7वा छंद जगचंडी शास्त्र. याच्यामध्ये
विश्वरूपा विद्महे निरंजनाय धीमहि तन्नो विराट हा प्रयात. त्याच्यामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड, या सगळ्या शक्त्या आपल्या या ठिकाणी ज्ञानाकरता आलेल्या आहेत. ज्याप्रमाणे द्राक्षाला घड असते, द्राक्ष वेळ फुटला का त्याला घड आले 1000 500 100 200 द्राक्ष सगळे एकाकडे आहेत. आणि अशा घड अनंत अनंत घड आहेत. जसं अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, त्या सगळ्या ब्रह्मांडाची शक्ती ज्ञान कुठं प्रकट होतं? 7व्या व्होल्टेजमध्ये मेंदूमध्ये लक्षात ठेवी, त्या ठिकाणी शक्ती आली. हे ज्ञान होण्याकरता इथं आलं. हे सगळे देवदेवता इथं बसल्या, अनंत कोटी ब्रह्मांडाचं ज्ञान इथं झालं. तर या ब्रह्मांडाशी आहेत एका क्षणामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होतात. एका एका ब्रह्मांडाचं अनंत कोटी वय वर्ष आहे, अनंत कोटी वय वर्ष आहे. आणि एका क्षणामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नष्ट पावतात. मग इथं कार्य कसं काय चालतं, हे सगळं जीव कसं जिवंत राहतं, ह्या 7व्या व्होल्टमध्ये ज्ञान प्रकट होतात. जीव कसं राहतो, हे जीव कसे जगतात, त्याचं ज्ञान कसं होतं. त्याचं कारण असं आहे की नदीला खूप पाणी आलं आणि खूप मासे आहेत. तेव्हा पुन्हा डबके पडले, मासे मारा डबक्यात 10 मासे, त्या 30 त्या 50 त्या 40 असे मासे राहिले. मग हे मासे उचलून दुसऱ्या नदीत किंवा डबक्यात सोडायचे आणि तिथं मग पुन्हा त्यांची वंशवृद्धी वाढवायची. अनंत कोटी ब्राह्मण जे नाश पावतात, ते सगळं ज्ञान आणि तिथलं दृश्य व्होल्टेज नंबर 7च्या मेंदूमध्ये येऊन प्रयोग होते या केंद्रामध्ये. आणि त्या केंद्रात निर्माण झाल्यानंतर हे आग्नेय नारायणची कृपा आहे. होम हवन करू तर हवे सगळे जागे होत. मग या ठिकाणी अनंत कोटी ब्रह्मांड, अनंत कोटी शक्त्या, अनंत कोटी ज्ञान, नंतर ऋग्वेद वेद 6 18 पुराण, पाठीमागची स्मृती, जग कसं निर्माण झालं, कसं चाललं, आता पुढं कसं चालणार, हे त्रिकाळ ज्ञान, अनंत ज्ञान या ठिकाणी प्रकट होतं. कुठं? 7व्या नंबरची अडचक छंदिशास्वर ओम विश्वरूपा विद्महे निरंजनाय धीमहि तन्नो विराट हा प्रयत. मग आपल्याला एवढं झाल्यानंतर मग पुढं काय? ओम खल्विदम ब्रह्म एकाक्षरम ब्रह्म, म्हणजे सर खरं हे जग ब्रह्मच आहे. एकम सत, सत्वस्तू एकच आहे, परमेश्वर हे ज्ञान प्रकट. म्हणजे जो 8व्या व्होल्टेजवर दाखवलाय तो आपला आत्मा आहे. तो ब्रह्मांडातून तर राहतो, त्याला ते सांगतं एकच परमात्मा आहे, जगामध्ये दुसरं काय. योकोसम योकोहम बहुशाम बहुशाम योकोहम, ही आपल्या सनातन विश्व हिंदू घोषणा आहे. ओम खलुदम ब्रह्म, ओम इति अक्षरम ब्रह्म. अशा दृष्टीने हे सगळं या ठिकाणी हे ज्ञान होतं ओंकाराच्या याच्यामध्ये. तर याच्यामध्ये ह्या मेंदूमध्ये किती देव काम करतात, म्हणजे या ठिकाणी गणपती आणि अष्टवसू 8, नंतर याच्यामध्ये मणिपूर चक्रामध्ये विष्णू आणि 2 अश्विनी कुमार, अनाथ चक्रामध्ये 11 रुद्र शिवशक्ती, नंतर विशुद्ध चक्रामध्ये सूर्यनारायण आणि 12 आदित्य, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये 33 कोटी देव येऊन बसलेले आहेत. प्राणप्रतिष्ठा झाली त्यांची. पण ते कशामुळं? यज्ञाची होम हवन पूजा केल्याशिवाय ते होत नाही. जेव्हा आपण होम हवन करू तेव्हा आता तुम्हाला समजा आपल्या इथं ह्या यज्ञ 1945 साधून चाललेला आहे. कोट्यवधी भाविकांना फायदा झालेला आहे. आणि जे येऊन नुसते बसतात जातात त्यांना फायदा होतो, कारण या ठिकाणी 7 पायऱ्याचा यज्ञ मानलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी काय करावं लागत नाही.
थोडं होमावून सोडलं की आपल्या मेंदूची पूर्ण विकसित झाली, चक्र फिरायला लागली. आता पुन्हा आपण म्हणू ओम भूवम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. ओम एकदन्ता विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. ओम लं ओम शं 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 ओम चतुर्मुखाय विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात्. ओम बम भम यम रम लम ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. ओम रम ओम ढम ढम नम तम थम पम फम ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम यम ओम कम खम गम रम चम ठम ओम सहस्रनेत्राय विद्महे वज्रहस्ताय धीमहि तन्नो इंद्रः प्रचोदयात्. ओम हम ओम आमी रुलुलाय महा ओम सरस्वती विद्महे धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्. ओम आम ओम क्लाम क्लीम क्लीम क्लोम क्लीम कहा ओम दिगंबरा विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तावक्त्रमोक्षम. ओम विश्वरूपाय विद्महे निरंजनाय धीमहि तन्नो विराटः प्रचोदयात्. ओम कम ओम ओम आमी रुलुलाय ओम हा ओम कम खम गम घम नम चम ढळक्षज्ञम ओम महाज्वाला विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्निः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरस्वामृतम ब्रह्मर्भुर्भास्वरम स्वाहा दत्तम इदं नम. एवढं आपण म्हटल्यानंतर पंचमा हा म्हणजे आपले जे मंत्र आहेत दैवी संपत्तीचे ते भौतिक भाविक लोक करतात. तर त्या दृष्टीने साधना केली पाहिजे. आपल्या गुरुदेव मातेमध्ये गायत्री पंचांग म्हणजे जवळजवळ गायत्रीचे मंत्र हे सगळे परिपूर्ण ज्ञान दिलेलं आहे. जे भाविक वाचित असतील त्यांना न कळत हे सगळं ज्ञान होत. केवळ ज्ञान स्वयंज्ञान स्वयंप्रतिज्ञान हे ब्रह्मरंध्रात प्रकट होतो. आता हे ब्रह्मरंध्रात ज्ञान प्रकट होतं. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो पुढच्या वेळा आपण सांगणार आहोत. पण आता या पुढे दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हणलं ते पाहू. ओम त्वमग्नेय ज्ञानम होता विश्वामहितः दिव्यभिमानुषे जने. हे परमेश्वर आग्ने, तू सर्व मानव समुदायात परिपूर्ण होणाऱ्या सर्व यज्ञांचा करता करविता आहेस. म्हणून तुला विद्वजनांनी येथे स्थापन केलेलं आहे. ज्याच्या घरी यज्ञ आता व्याधा सांगितलं यज्ञ काय करायचा, तर आपला जो मेंदू आहे तो व्यवस्थित होतो, अनुषुध दोष संपतात. नंतर हे देवलोक जे आहेत यज्ञाजवळ येऊन बसतात आणि जे यज्ञाला येतात त्याच्यामध्ये जे स्त्री पुरुष चांगले सात्विक असतील त्यांच्या घरी देव जन्म घेतात. हे यज्ञ सर्वात मोठं शास्त्र आहे. काय यज्ञ चालू असताना मंत्र चालू असताना तिथे येतात जे भाविक आहेत सात्विक वृत्तीचे आहेत ते देवलोक त्या सात्विक वृत्तीच्या जोडप्यांची ओळख करून घेतात आणि विचारतात हे कुटुंब यांच्या घरी आपण अवतार घेतला तर हे कुटुंब आपल्या जीव लावीन सांभाळीन मोठं करीन खायप्याला व्यवस्था. अशा दृष्टीने हे देवलोक मानवी कुळामध्ये जन्म घेतात. याचा सिद्धांत मानवी कुळात देव येण्याकरता जन्माला येण्याकरता यज्ञ हे मुख्य साधन म्हणून कृष्ण भगवान काय म्हणले स्वामयोद्वास्मी. मी जर तुमच्या घरी जन्माला यायचं असन कृष्ण अवतार सगळ्या जगात व्हायचे असतील तर होम हवन केलं पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दे सांगितलं. आणि गायत्री मंत्र जपल्याशिवाय होत नाही. गायत्री मंत्र म्हणावं लागतो. आता म्हणून दाखवलं प्रत्येकाची गायत्री म्हणून दाखवली. दैवी महादैवी संपन्न मंत्र दिलेले आहेत. अवश्य वाचा अभ्यास आपल्या मठामध्ये मंदिरामध्ये सगळं तयार केलेलं आहे आणि अभ्यास पण तसाच चालू आहे. तर आपल्या शहरामध्ये आपण जे गुरुकुल संस्कृत महाविद्यापीठ जी म्हणा सुरू करतो आता विश्वधर्म लॉ बोर्ड युनिव्हर्सिटी PhD ते तत्वज्ञान हे PhD आहे.
मेंदूमध्ये ज्या 36,000 केंद्र आहेत त्यांची विभागणी, त्याच्यात जसे आपण मूर्ती देव तसे या मेंदूमध्ये सगळे देव आणून बसवणे आणि त्यांच्याकडून 33 कोटी देवाकडून आपण ज्ञान प्राप्त करून घेणे, हा यज्ञाचा खरा उद्देश येतो आहे. यज्ञ केल्याशिवाय आणि यज्ञाची पूजा केल्याशिवाय कुठला माणूस पूर्ण होत नाही. ओम यज्ञ देवस्थानी धर्मानी हे नाकम महिमा पुरुषाच्या संती देवा. यज्ञ करणारे जे आहेत, यज्ञ करणारे जे आहेत, यज्ञ करणारे जे लोक आहेत भाविक, त्यांच्या मेंदूची परिपूर्ण अवस्था तयार, देवासारखी अवस्था तयार होते श्री पुरुषांची. आणि त्यांच्यानंतर मग त्यांना देवावतारी संत जन्माला येते. कृष्ण भागवतान म्हणले संभव युग योग, प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेईन, पण या काठीवर सामवेद. जो सामवेदाचा अभ्यास ऐकन, भजन कीर्तन जागरण गोंधळ करीन, भजन करीन, त्या कुळामध्ये मी जन्माला येईन, बाकीच्या कुळात येणार नाही. भागवत पुराण काय असं, वास 12वा स्कंद 2रा अध्याय काय सांगितलं, 22 श्लोकामध्ये वासुदेव सत्वहृदय स्थिते. ज्याचं हृदय पवित्र आहे त्याच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा प्रगट होतो. म्हणजे मेंदूमध्ये आत्मा ओम जो आहे त्या ठिकाणी तू येऊन शरीरात परमेश्वर जे 8वं कलम दाखवलाय इथून शरीरात प्रवेश करतो. हा परमात्मा लक्षात ठेवा. आता भगवान के शंकरांनी ते काय आग्नेय काय सांगितलं, भगवान शंकराने कृष्णाने जो नियम सांगितला ते सांगितलं, हे आग्नेय हे परमेश्वरा, सो सर्व मानव समुदायात परिपूर्ण होणाऱ्या पूर्ण सर्व यज्ञांचा पूर्ण करता, पूर्ण करविता पूर्ण आहेस, म्हणून तुला विद्वजनांनी येथे स्थापन केले आहे. कारण विद्वजन जे ब्राह्मण आहेत, ऋषीमुनी आहेत, साधू संत आहेत, तपस्वी आहेत, त्यांनी तुला या ठिकाणी आणलेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही परमेश्वर सगळ्या जगाचं म्हणजे मेंदूचं कल्याण करा. आता भरपूर यज्ञ होतात, मग यज्ञामध्ये स्वाज का म्हणायचो, दत्तविध म्हणायचं का नाही म्हणायचं, का म्हणायचं. एकदा बळीराजाने 100 यज्ञ केले आणि त्या 100 यज्ञानंतर त्याला इंद्रपद मिळणार होत. त्याला ते इंद्रपद मिळू नये म्हणून आदिती कश्यप आणि आदिती यांच्या उदरी 12 वर्ष त्या आजीच्या पोटात राहिलेला तो जीव वामन रूपाने अवतार घेऊन प्रगट झाला आणि तो बळीराजाच्या घरी गेला. यज्ञात बळीराजा सगळ्यांना दान, सोनं चांदी मोती मोनी घोडे गाडे बंगले सगळ्यांना देत होता, भरपूर दान करतात. त्याचा गुरु शुक्राचार्य. बळीराजाचा यज्ञ सुरू झाला, तिथे आले वामन अवतार आदिनारायण भगवान कृष्णाने वामन अवतार घेतला आणि आले तिथं. म्हणले तुला बाळा काय पाहिजे, म्हणला मला 3 पावलं भूमी द्या. मला 3 पावलं भूमी, 3 पावले काय मागवतो, मी पृथ्वी माग एवढं मी देईन, मी बळीराजा आहे, सगळं जग माझ्या ताब्यात. एखादा खंड माग, आशिया खंड माग, आफ्रिका कुठला खंड घे, पण तुला देणार. ते म्हणला मला फक्त 3 पावलं जागा द्या. मग त्या शुक्राचार्य जाय त्यांचे गुरु त्यांनी ओळखलं हे आदिनारायण भगवान आहे, म्हणून यांना 3 पावलं जागा द्यायची नाही. मग शुक्राचार्य म्हणले बळीराजा तू यांना, हे भगवान आदिनारायण आहे, याला काय देऊ नको. हा भगवान नारायण आहे, हरकत नाही म्हणे, काय लागेल तर देईन. नाही हे करता करता संकुल सोडला, 3 पावलं जागा दिली. मग आदिनारायण भगवान श्रीकृष्ण वामन अवतार घेतला होता. त्या भगवान कृष्ण वामन अवतार इतका विशाल झाला, त्याने
स्वर्ग पाताळ दोन पावलं व्यापून टाकतो. म्हणजे आता तिसरं पाऊल कुठे ठेवू, जागा उरली नाही. मग बळीराजा म्हणला माझ्या डोक्यावर ठेव, पण एका अटीवर ठेवायचं, मी 100 यज्ञ केले याचं फळ मला मिळालं पाहिजे, आमच्या समाजाला मिळालं पाहिजे, दैत्यांना मिळालं पाहिजे. वामन अवतार म्हणाले, भगवान कृष्ण वामन अवतारात म्हणाले, काय म्हणाले, ओम भूवम भुहावम स्वावम महावम जनावम तपावम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. एवढं म्हणतील ना जे ब्राह्मण किंवा जे विद्वान मंडळी ऋषीमुनी यज्ञ करताना, सगळं पुण्य हवन तुला मिळेल, तुमच्या समाजाला मिळेल, तुमचं कल्याण होईल. मग देव म्हणले, आम्हाला काय 33 कोटी देव गोळा झाले, म्हणजे आमच्याकरता काय, हे सगळं द्यायचं तरी खाल्लं, आम्ही उपाशी मारायचो. देवांचे गुरु बृहस्पती म्हणाले, वामन अवतारा श्रीकृष्णा, हे सगळं सांग व्यवस्थित, आमच्याकरता काय साधन आहे का. भगवान कृष्ण वामन अवतार रूपात म्हणाले, काय म्हणाले, ओम भूवम भुहावम स्वावम महावम जनावम तपावम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. दत्तम इदम न मम, दत्तम इदम न मम, दत्तम इदम न मम, असा जो पुढे म्हणन ते सगळं हवन आम्हाला देव लोकांना मिळन. भगवान श्री वामन अवतार असं म्हणाला, आदिनारायण विश्वक्षा भगवंत. आणि मग तिथून पुढे हे जे आपण यज्ञ करतो घरभरण्या वगैरे चौकडं, स्वा म्हणजे आपल्या घरात राक्षस येतात, देव येत नाही. घराचं वाटो झालं, वाडे बसले, माझ्याकडे बरेच विद्वान ब्राह्मण असतात, त्यांची आमची चांगली चर्चा होती. पण जे लय विद्वान ब्राह्मण आहेत त्यांचं म्हणणं असे, ओम भूवम भुहा ओम स्वा ओम महाजना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. दत्तमिदं नमः. इथं मंत्र पूर्ण झाला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की जे विद्वत्ता पूर्ण असणारे जे आहेत ते असे म्हणतात. आणि या दृष्टीने आपल्या देवांना आपण आपल्या मेंदूला सुद्धा, आता आपला मेंदू आहे, आता याच्यावर तुम्ही मंत्र म्हणलात, समजा तुम्ही समजा आता याच्यामध्ये मंत्राची बघणे आपल्या मेंदू कशी ते सांगतो. भूतियान मार्ग, मांस खाणे, दारू पिणे, गांजा वळणे, हे जर समजा हे मंत्र म्हणले, ओम भूवम भुहा ओम स्वा महां जनां तपां सत्यम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्, हे सगळे जे पुण्य यज्ञाचं जे खाणारे पिणारे त्यांच्या डोक्यात जात. पुढे दुसरा मुद्दा असा आहे, आपला पितृयान मार्ग आहे, जे आता भूत्यान पितृयान मार्ग आहे. ओम भूवम भुहा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. आपले पितराचं सगळं पुण्य त्या इतर लोकांच्या डोक्यात गेलं, आपली पित्र उपाशी राहिली, मग ती आपल्याला कोपली, पितृदोष निर्माण झाला, आपला त्रास द्यायला लागला, आपलं जीवन नोकरी पाणी घरदार भांडण तंडण सगळी घरात सुरू झाली, कारण आपल्या देवाचं पितरांचं पुण्यच राहिलं. मग पुढं भगवान कृष्णाने वामन अवतारात काय सांगितलं, ओम भूवम भुहा ओम स्वा देवयान मार्गामध्ये, ओम भू पितृयान मार्गाचं सुद्धा, ओम भूवम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. दत्तमिदं नमः. तेव्हा आपली सगळी पितर पूर्वज त्यांना आपलं होम हवन मिळालं आणि ते आपल्यावर प्रसन्न झाले.
आपल्या मदत करू लागले. मग आता पुढे देवयान मार्ग. आता देव फळं खाऊन दूध पण मंत्र म्हणता येतो. ओम भुवम भुहा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. तुम्ही तुम्ही उद्योग मंत्र म्हणलाय, फळं खाऊन उपवास करताय, कंदमुळे खाताय, फळं खाताय, दही खाताय, देवाचे नाव घेताय, पण स्वाहा म्हणला तुमचं सगळं पुण्य त्या राक्षसांना राक्षस उरच्या माणसांना गेलं. मग पुढं आता हे पुण्य देवाला मिळालं, आपल्याला मिळालं पाहिजे, देवाला पण मिळालं पाहिजे. ओम भुवम भुहा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तम इदं नमः. देवांना मिळालं आणि आपल्या मेंदूत पण जे आहे आपल्याला पण पुण्य मिळालं, म्हणजे आपल्या शास्त्रा जे पुण्य आलं, शक्ती आली, आपल्याला हवं पुण्य मिळालं. देवयान मार्ग झाला. आता पुढचा या ब्रह्मयान मार्ग सर्वात श्रेष्ठ. निराहारी राहणे किंवा नुसतं फळाचा रस घेऊन उपवास करणे. आणि तो मंत्र म्हणतोय ओम भुवम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् यो स्वाहा. बस संपलं. एवढं मोठं पुण्य कमावलं, एवढी तपश्चर्या केली, पण तो स्वाहा म्हटला ते सगळं पुण्य राक्षस आणि त्या वृत्तीच्या लोकांना गेलं. हा भोपळा राहिला. ब्रह्म यान मार्गाच परमेश्वराजवळ गेला, खाली आला, तोंडापाशी घास आला, आता कामच होत नाही, आलं मार्ग. कारण हे चुकीचे मंत्र. मग पुढे काय झालं, हे आपला परत मिळवायचे. ओम भुवम भुहा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः. असं करून त्यांनी आहुती दिली. मग ते ब्रह्मयान मार्गात जाऊन फळांचा रस घेऊन राहतो ना, त्याच्या मेंदूमध्ये ते सगळं ज्ञान आलं, सगळं ज्ञान आलं जगातलं, आणि देवांना पण मिळालं. म्हणजे देव पण प्रसन्न, आपलं मन प्रसन्न, एक महिने देवान सुरू. असे मंत्राची विधी आहे ते आपण विचारपूर्वक केले पाहिजे. मग आपली आत्मा ज्योत प्रकट होते. ज्योत प्रकट झाली की मग अनंत कोटी ब्रह्माचं ज्ञान होते. कोणाला झालं तो असं ज्ञान? कोणी केलं? त्याशी यज्ञ करताना असं ज्ञान झालं कोणाला? रामप्रभूचे गुरु वशिष्ठ हे गुरुकुळ संस्था चालवत असत आणि रोज होम हवन करीत असत. होम हवन करीत असत रोज. मग त्या रामप्रभूची अवस्था आणि देवांची सगळी अवस्था एकरूप झाली. ऋषींची अवस्था एकरूप. स्वाहा दत्तमिदं. ओम भुवम भुहा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं. अशा दृष्टीने रामप्रभू तयार पूर्ण झाली. फळं खायचे, रामप्रभू कंदमुळे खाऊन राहायचे. त्यामुळं त्यांच्या शरीराचं ब्रह्मयान मार्गात त्यांनी तपश्चर्या केली. कृष्णाने दैलोनी खाल्लं, त्यांनी ब्रह्मयान मार्गात तपश्चर्या केली. आणि मग या रामप्रभू आपला आत्मा बाहेर काढून नंतर वशिष्ठाने आपला आत्मा बाहेर काढून अनंत कोटी ब्रह्मांडाची फेरी केली. सगळ्या जगात फिरल्या, पुन्हा फिरून अविद्येत आले, पुन्हा आपल्या आश्रमात शहरात प्रवेश केला. मग आपल्याला ब्रह्मविद्या शिकायची. काय शिकायची? ब्रह्मविद्या. जेव्हा आपलं शरीर अतिशय पवित्र बनून फळ खाऊन दूध पिऊन, तेव्हा आपल्या आत्माची ज्योत आहे, ही ज्योत आपल्या शरीरातून निघून अनंत कोटी ब्रह्मांडात जाईल. मला अमृत पाहिजे, ते कसं तयार होतं? मग त्या ठिकाणी आपण जाणार, तिथे काय काय चालतं पाहणार,
वेद कसे आहेत, वेदाचे मंत्र कसे आहेत, काय ते सगळे मंत्र आपल्या शरीरामध्ये आपण तिथून वाचून येऊन इथं पुन्हा लिहू शकतो. म्हणजे आपला आत्मा शरीरातून बाहेर काढायचा, नंतर स्वर्गात जायचं. तिथं जे भांडार आहे वेदांचं, ज्ञानाचं, तिथं सगळे ग्रंथ पाहायचे. ऋग्वेद पाहायचा, यजुर्वेद पाहायचा, सामसा, अथर्ववेद सगळे पाहायचे. मग त्यातलं आपण काय पाहिजे लिहिले, ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ते सगळं वाचून झालं का मग पुन्हा आपल्या शरीरात येऊन प्रवेश करून बसायचं. आणि मग पुन्हा आपण ज्या अवस्था आलो त्याच अवस्था आपलं शरीर राहतं. आणि मग आपण पुन्हा कागदावर लिहितो, ओम भू ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नम. अशा दृष्टीने ही विद्या, ब्रह्मविद्या ही जगामध्ये आपलं प्राप्त करून घेण्याकरता साधने. जगात तुम्हाला समजा कॉम्प्युटर शोध लावायचा, अग्निशोध लावायचा, निर्णय शोध लावायचे, ज्या ज्या शास्त्राने शोध लावले, काय काय पाणी पिऊन राहिले, काय काय फळं खाऊन दूध पिऊन राहिले, त्यांना मग हे सगळे गाड्या घोडे बंगले नवीन नवीन कॉम्प्युटर याचे शोध लागले. माहिती आहे, हिंदू धर्म जो सनातन विष्णू धर्म आहे त्याच्यामध्ये महत्वाचे आपले ऋषी आहेत. क्रतू, पुल, पुलस्त्य, आत्री, अंगिरा, वशिष्ठ, मरीच यांनी 88,000 ऋषी सहित त्यांनी ही तपश्चर्या केली. आणि तपश्चर्याकडे आपला आत्मा शरीरातून बाहेर काढला. विश्वामित्राने आपला आत्मा बाहेर काढला आणि स्वर्गामध्ये गेले. तिथे गेल्यानंतर तिथलं बाळ उचाकलं आणि मग तिथून आले, ते पाहिलं, ओम भू ओम भू असं विश्वामित्र ऋषी, सविता देवता, गायत्री, षडजा, स्वरा असं तिथं लिहिलं. हे विश्वामित्राला ज्ञान झालं. तो स्वर्गातून ज्ञान घेऊन ऋषी पृथ्वी आले आणि मग त्यांच्या मुखातून हे त्यांनी लिहिली गायत्री. हा मंत्र कसा, ओम भू ओम भुहा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः. म्हणून भगवान कृष्ण म्हणाले, गायत्री छंद ही माझी विभूती आहे. म्हणून भगवान कृष्ण म्हणाले, सामवेदो अस्मि, ही विभूती म्हणजे माझ्यासारखं काम करणारे आहेत, पण मी प्रत्यक्ष म्हणजे सामवेद आहे. तो सामवेदाचे आपण आता 1-2 रुची आज पाहिलेले आहेत. त्याच्या पुढचा भाग आपण पुढच्या वेळेला पाहू. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. ओम स्वयंभूश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कलकी दत्त महाराज की जय. स्वयंभू महापंच सागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी महाकामाख्य माता की जय. ब्रह्मर्षि यात्री की जय. महासती महासती सती अनुसा माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. ऋषि मुनि की जय. धर्म की जय हो. गणपती बाप्पा मोरया. बुद्धेती ओम हरिओम दत्त. ओम शांती शांती.